अल्टिमेट आरोग्य भाग 28 केसांबाबतचे शंका निरसन आणि काही रामबाण उपाय। नमस्कार, मी जयश्री देसाई। अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण गेले 2 भाग केसांसाठीचे घरगुती उपाय बघतो आहोत आणि त्याला जो आपला प्रतिसाद लाभतो आहे किंवा आपल्याकडून मला जे प्रश्न येत आहेत त्याच्यावरून ही समस्या किती सार्वत्रिक आहे आणि लोक किती आतुर आहेत हे जाणून घेण्यासाठी हे माझ्या लक्षात आलं। अनेकांनी अनेक प्रश्न विचारले, काहींनी सूचना केली की अजून काही साधे सोपे घरगुती उपाय सांगा। त्यामुळे आजच्या एपिसोडपासून आपण केसांसाठीचा आहार सुरू करणार होतो, पण हाही एपिसोड मी शंका निरसन आणि काही रामबाण उपाय याच्यासाठीच वापरणार आहे। आपण सुरुवात करूया ती अर्थातच शंका निरसनापासून, कारण अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत। त्यातला पहिला प्रश्न जो होता तो हे सगळे जे तुम्ही पॅक सांगितलेत हे किती वेळ ठेवायचे असा। तर जनरली केस कोणताही पॅक वाळल्यावर तो काढून टाकावा, धुवून टाकावेत केस। पण जर तेवढा वेळ नसेल तर किमान अर्धा ते 1 तास तरी तो केसावर राहू द्यावा, तर ते टाळूमध्ये ते शोषलं जाऊ शकतं ते स्किनमध्ये आणि मग त्याचा उपयोग होऊ शकतो। कारण अगदीच लावला काढला असं केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही। दुसरा प्रश्न असा होता की किती फ्रिक्वेन्सीनी हे लावावं। अतिरेक करण्यात अर्थ नसतो, रोज आपल्याला एवढा वेळही नसतो, त्यामुळे रोजच्या रोज ह्यातला कुठचा तरी पॅक वापरा असं करण्यात काही अर्थ नाही। जर शक्य असेल तर आठवड्यातून एकदा किंवा किमान 15 एकदा तरी हे पॅक्स वापरावेत, किंवा तेलाचा मसाज तर तुम्ही रोजच करायला हरकत नाही। तिसरा मुद्दा किंवा अनेक प्रश्न जे आले ते मुलांबाबतचे आले की मुलांना हे पॅक्स लावले तर चालतील का। हे सगळे नैसर्गिक पॅक आहेत, त्यामुळे ते खरं तर मुलांनाही लावलं तर काही धोका नाही, पण माझ्या मते मुलांना त्याची काही गरज नसते। त्यामुळे गरज नसताना उगाचच मुलांना औषधं देणं किंवा मुलांवर काहीतरी हे असे उपाय करणं हे करू नये असं व्यक्तिगत माझं मत आहे। कारण मुलांच्यामध्ये इतकी प्राणशक्ती असते, इतकी ऊर्जा असते, इतकी शक्ती असते, त्यांची रोगप्रतिकार शक्ती एवढी चांगली असते की त्यांना या बाह्य उपचारांची गरज नसते। त्यांना रोज जर फक्त तेलाने मसाज केला डोक्याला आणि तळपायाला, कारण तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे की तळपाय आपले म्हणजे आपल्या शरीराचं प्रतिबिंब आहे। फूड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे आपल्या शरीराचं पूर्ण प्रतिबिंब आपल्या तळपायात दिसतं। आपल्या नर्व एंडिंग ज्या आहेत त्याही तळपायात आहेत। आणि मुलांना आता ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे डोळ्यावरही खूप ताण पडतोय, त्यामुळे जर तळपायाला जरी तेलाचा मसाज केला तरीसुद्धा त्यांना केसासाठी आणि डोळ्यासाठी फायदा होऊ शकतो। त्यामुळे मुलांसाठी तेवढंच करावं। फक्त मुलांना जर खूप कोंडा असेल तर गुळाचं पाणी लावावं, तेवढ्याने सुद्धा मुलांचा कोंडा जाऊ शकतो। बाकी त्यांना काहीही करायची गरज नाही। आता हा जो मसाज करायचा आहे तो कोणत्या तेलाने करायचा, तर खोबरेल तेल हे सगळ्यात चांगलं तेल आहे। शरीराचा जो मसाज असतो त्याच्यासाठी आयुर्वेदाप्रमाणे तिळाचं तेल, बदामाचं तेल ही चांगली म्हटली गेलेली आहे, कारण त्याच्यामध्ये जे डी व्हिटॅमिन असतं तर त्याच्यामुळे आपली हाडं बळकट होतात। त्यामुळे शरीराला जर मसाज करायचा असेल तर कधीही तिळाच्या तेलाने करावा। त्यात जर थोडी हळद, आंबे हळद असं जर टाकलं, शुद्ध आयुर्वेदिक जी मिळते ती, घरातली मसाल्याच्या डब्यातली नाही, तर स्किनचाही टोन सुधारायला मदत होते। पण जर तळपायाला आणि केसाला तेल लावायचं असेल तर ते खोबरेल तेल लावावं आणि तळपायाला मसाज करताना अंगठ्यानी टाचेपासून बोटापर्यंत वरवर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत जावं, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला अर्थातच जास्त होतो। मुलांबाबतचा दुसरा प्रश्न जो आला होता तो चाई पडणं हा प्रकार आता खूप वाढायला लागला आहे। पण चाई पडणं हा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी वैद्यकीय उपचारच गरजेचे आहेत, त्याच्यासाठी घरगुती उपाय नाही। मुलांसाठीचा तिसरा जो प्रश्न होता तो केस अकाली पांढरे होण्याचा होता। ते खरंच आहे की जसा चष्म्याचं प्रमाण मुलांमध्ये खूप वाढायला लागलं आहे, तसंच केस पांढरे होण्याचं प्रमाण लहान वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे। आणि त्याला कारण आहे आपण जी पॅकबंद अन्न
अन्नाची जी पाकिटं आपण वापरतो आहोत ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आणि मीठ यांचं प्रमाण खूप जास्त आहे, किंवा मुलं जी चिप्स आणि हे प्रकार खातात की ज्याच्यातही मीठ खूप जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात जातं, त्याच्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या येऊ शकते. त्याच्यामुळे मुलांना ते देण्याच्या ऐवजी त्यांना नैसर्गिक समतोल आहार जेवढा द्याल, पोषक आहार, तेवढं त्यांना त्याचा फायदा होईल. आपल्याला माहिती आहे की केस हे प्रोटीनपासून बनलेले आहेत. मी गेले 2 एपिसोड सांगते, त्याच्या आधी डॉक्टर रचिता दुरत यांनी तेच सांगितलं. तर त्याच्यामुळे जर प्रोटीनयुक्त आहार मुलांना दिला तर तो त्यांच्या वाढीसाठीही उपयोगी आहे आणि त्यांच्या केसांसाठी सुद्धा तो उपयोगी पडू शकतो. पॅकबन फूड, पॅकेज फूड ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत, खाद्यरंग आहेत, मीठ जास्त आहे, असं त्यांना देऊ नये. दुसरं असं झालं आहे की मुलांमध्ये आता जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. त्याच्यामुळे पिझ्झा, बर्गर हे त्यांचं स्टेपल फूड झालं आहे आता, आणि त्याच्यातनं पोकळ कॅलरीजशिवाय काहीही मुलांच्या शरीराला मिळत नाही जेव्हा त्यांचं वाढीचं वय आहे. त्यामुळे त्यांचं वाढीचं वय असताना त्यांना पोषक आहारच दिला गेला पाहिजे. पिझ्झा, बर्गरसारखे जर त्यांना खाद्यपदार्थ त्यांना खायला दिले सतत, तर त्याचा परिणाम त्यांच्या जनरल स्वास्थ्यावर तर होणारच आहे, केसांवरही तो दिसायला लागलेला आहे. त्यामुळे ते जितक्या लवकर आपण बदलू तितक्या लवकर ते चांगलं आहे. आता आपल्या पुढच्या ह्याच्याकडे वळूया. विषय जो आपला आहे तो की साधे सोपे पॅक्स, कारण आज सगळ्याच बायका नोकऱ्या करतायत, बायकांना वेळ नाही आहे तेवढा. त्यामुळे काहीतरी तुम्ही हे आणि ते मिक्स करा आणि त्याचे हेअर पॅक बनवा आणि ते लावा, याच्याहीपेक्षा साधं सोपं काहीतरी त्यांना हवं आहे. तर त्याकडे आपण वळूया. मात्र त्याकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट मला पुन्हा एकदा स्पष्ट करावीशी वाटते की केसांच्या समस्यांना अनेक कारणं असतात. त्यातला स्ट्रेस, अपुरी झोप, त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, विशेषतः मेनोपॉजच्या काळात किंवा त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये बायकांच्या हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. त्याचाही परिणाम ह्याच्यात होतो. थायरॉईड किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, या सगळ्यामुळे शरीराची वाट लागते आणि त्याचा परिणाम अर्थातच केसांवर होतो. केस गळती त्याच्यानी मोठ्या प्रमाणावर सुरू होते. त्याच्यामुळे आपल्याला ह्यातली कुठची समस्या आहे का याचा विचार करावा, आणि मग जर त्यातली कुठची, जसं थायरॉईड आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे, अशा जर काही वैद्यकीय समस्या असतील तर त्याच्यासाठी आधी उपचार करून घ्यावे, वैद्यकीय उपचार करून घ्यावे आणि मग ह्या बाह्य उपचारांकडे वळावं. आहार तर कधीही तुम्ही सुधारायलाच पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्याशी काही संबंध नाही या गोष्टीचा. पण हे जे कारणं आहेत, मूळ कारणं, ती जर आपल्यामध्ये असतील तर ती नष्ट करता आपण नुसतेच बाह्य उपचार केले तर त्याचा काही फायदा होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट की आपले जे केस आहेत ते महिनाभरात 1.25 सेंटीमीटरनी वाढतात, पण आपलं वय, आपले गुणसूत्र, आपली जे आई आजी यांचे जसे केसांची ठेवण असेल ती आपल्याकडे येत असते. त्याच्यामुळे उगाचच जर समजा आई आजीचे केस लहानच असतील किंवा पातळच असतील तर आपले केस टाचेपर्यंत किंवा पोटऱ्यांपर्यंत मोठे होतील अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. वयाचा फॅक्टरही त्याच्यात खूप मोठा आहे. त्याच्यामुळे उतार वयाकडे गेल्यानंतर केस किंवा नख किंवा काहीच वाढ त्याच्यात शक्य नसते, डिप्लिशनच शक्य असतं. त्याच्यामुळे फक्त आहे ते चांगलं टिकवणं आणि त्याच्यात काही समस्या होऊ न देणं, हे मात्र आपण निश्चित या उपायांनी साधू शकतो. आता साध्या सोप्या उपायांकडे वळायचं तर पहिला जो उपाय आहे तो भाताच्या पाण्याचा. जपानमध्ये हा फार मोठ्या प्रमाणावर अनादी काळापासून वापरला जातो, आपल्याकडेही जातो. तिथे टाचेच्या म्हणजे जमिनीवर लोळण्या इतके त्या बायकांचे केस जे मोठे व्हायचे त्याचं कारण जेव्हा शोधण्यात आलं तेव्हा त्या भाताचं पाणी केसांना लावतात असं लक्षात आलं. मग त्याच्यावर खूप संशोधन वगैरे झालं की भातामुळे काय फायदा होतो किंवा का फायदा होतो. तर भातामध्ये सगळे ॲमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे खूप प्रमाणात असतं. त्याच्यामुळे भाताचं पाणी जर केसांना लावलं तर केसांभोवती, प्रत्येक केसाभोवती एक संरक्षक कवच तयार होतं आणि म्हणून त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि हा अतिशय साधा सोपा आणि लगेच इफेक्ट देणारा उपाय आहे. तो तुम्ही कधीही अगदी रोजच्या रोज जर वेळ असेल तरी केला तरी त्यांनी काही फरक नाही पडत किंवा त्यांनी काही त्रास होणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं तर शक्य असेल तर सेंद्रिय तांदूळ घ्यायचा, कुठच्याही जातीचा घेतला तरी चालेल, हातसडीचा असेल तर उत्तम, पण सेंद्रिय असेल तर सर्वात उत्तम. ऑर्गॅनिक
आता ऑर्गॅनिक बऱ्याच ठिकाणी सगळीकडे मिळायला लागलं आहे, त्याच्यामुळे तो मिळवण्यात काही प्रॉब्लेम येऊ नये. हातसडीचा तांदूळही सगळीकडे मिळतो आहे. तर तो तांदूळ रात्री जशी तुमच्या केसांची लांबी असेल त्या मानाने 2 चमचे 4 चमचे हा जो काय आहे तो रात्री भिजत घालायचा. त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं. भरपूर म्हणजे अति भरपूर नाही, पण जरा जास्त, कारण तांदूळ पाणी शोषून घेतं, त्यामुळे ते संपून जाऊ शकतं त्याच्यातलं पाणी. त्यामुळे जरा जास्त पाणी ठेवायचं. रात्रभर तो तांदूळ त्याच्यात भिजत घालायचा. सकाळी ते पाणी गाळून घ्यायचं आणि मग नहायल्यानंतर म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही झाल्यानंतर ते पाणी केसांना चोळायचं आणि ते ठेवून द्यायचं 20 मिनटं ते अर्धा तास वगैरे केसांवर, आणि मग ते धुवून टाकायचं. त्यांनी केस चमकदार तर होतात, दाट होतात, आणि केसांची जी दुभंगलेपण असतं किंवा डॅमेज असतो केसांना होणारा किंवा झालेला, तो त्यांनी दूर व्हायला मदत होते. हा अनेक प्रकारे हे भाताचं पाणी बनवलं जातं. मी त्यातले 2-3 प्रकार तुम्हाला आत्ता सांगणार आहे. दुसरा प्रकार असा आहे की हे जे पाणी रात्रभर भिजत घातलेल्या तांदळाचं सकाळी आपण गाळून घेतो, तो जो उरलेला तांदूळ असतो तो भातात लावून टाकू शकतो, त्यामुळे तो वाया जात नाही तांदूळ. हे जे पाणी आपण काढून घेतो तर तेही 24 तास फर्मेंट व्हायला ठेवायचं. आणि म्हणजे काल रात्री जर भिजत घातला, आज सकाळी आपण ते पाणी गाळून घेतलं, तर आजचे 24 तास म्हणजे उद्या सकाळपर्यंत ते पाणी फर्मेंट व्हायला झाकून ठेवून द्यायचं आणि मग ते उद्या लावायचं केसांना. तर त्याचा फायदा अर्थातच जास्त होतो, कारण त्यातली जी व्हिटॅमिन मिनरल्स असतात ती रिलीज होतात आणि फर्मेंटेशननी त्याचा इफेक्ट खूप जास्त लवकर केसांवर येतो. तिसरा प्रकार जो ह्याच्यात केला जातो, मेथी. मी तुम्हाला सांगितलं की केसांसाठी खूप चांगली आहे. तर ती मेथी काही जण तांदळाबरोबरच भिजत घालतात आणि मग सकाळी ते पाणी घेऊन ते वापरतात. त्यामुळे तसंही करायला हरकत नाही. पण हा उपाय हा अतिशय चांगला आहे आणि तो कुणीही करायला हरकत नाही. म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा ते पाणी लावायला काही हरकत नाही. फक्त लहान मुलांना गरज नसते याची, असं माझं व्यक्तिगत मत आहे की त्यांच्यामध्ये नैसर्गिक शक्तीच खूप जास्त असते. तर शरीरावर उगाच प्रयोग करू नये गरज नसताना, असं माझं व्यक्तिगत मत आहे. जितकं नैसर्गिक तुम्ही जगाल तितकं तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे. दुसरा जो उपाय आहे तो कोरफडीचा जेल. कोरफड अनेकांच्या घरात असते, नाही तर कोरफडीचा जेल बाहेर पण मिळू शकतो. तो जो जेल आहे कोरफडीचा गर काढून घ्यायचा, तो नीट मिक्स करायचा आणि मग तो केसांना लावायचा. कोरफडीमध्ये 99% पाणी असतं, त्यामुळे केसाला जे मॉइश्चर हवं असतं किंवा स्काल्पला जे मॉइश्चर हवं असतं ते त्यातून आपल्याला मिळतं. आणि व्हिटॅमिन मिनरल्स वगैरे तर ते ठीक आहे, ते असतातच त्याच्यात. आणि त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं जर काय होत असेल कोरफडीमुळे, तर आपल्या स्काल्पचा pH बदलतो. pH बदलल्यामुळे त्याचं आरोग्य सुधारतं, परिणामी आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. याच्याही बाबतीत अनेक जण असं करतात की कोरफडीचा गर काढल्यानंतर त्यात मेथीचे दाणे टाकतात, ते भिजत ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी तो गर केसांना लावतात. म्हणजे मेथीचेही गुणधर्म त्या गरामध्ये उतरलेले असतात. तसंही करायला हरकत नाही, किंवा तो लगेच लावला तरी थंडगार वाटतं केसांना, खूप छान वाटतं. त्याच्यामुळे कोरफडीचा गर लावल्यावर मऊ होतात केस, त्यामुळे तसंही करायला हरकत नाही. तिसरा जो अतिशय सोपा उपाय आहे तो ग्रीन टी. हल्ली सगळ्यांकडे असतो. ग्रीन टीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या टी बॅग्स आता मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत. तर त्या ग्रीन टी बॅग्स ज्या आहेत त्या आपल्या केसाची जेवढी लांबी आहे त्यानुसार 2 किंवा 3 ग्रीन टीच्या बॅग्स घ्यायच्या, त्याच्यात गरम पाणी घालायचं, म्हणजे त्यातला सगळा अर्क त्या पाण्यात उतरतो. आणि त्याच्यानंतर ते पाणी जेव्हा थंड होतं तर तेव्हा केस धुतल्यानंतर ते केसांना लावायचं. म्हणजे शॅम्पू कंडिशनर हे सगळं झाल्यानंतर केसांना ते पाणी लावायचं आणि एक 20 मिनटं किंवा अर्ध्या तासांनी ते धुवून टाकायचं. त्याचाही केसाच्या वाढीसाठी खूप चांगला फायदा होतो, कारण त्या ग्रीन टीमधली सगळी जी व्हिटॅमिन मिनरल्स किंवा अँटीऑक्सिडंट्स असतात ती त्या पाण्यात उतरलेली असतात, त्यामुळे त्याचाही फायदा होतो. चौथा जो हे आहे नट्स. प्रोटीन. केस आपले प्रोटीनपासून बनलेले आहेत, त्यामुळे नट्स जे असतात, शेंगदाणे असतील, बदाम असतील, ते केसांसाठी चांगले असतात. त्यामुळे आपण लहान मुलांचा मगाशी विषय बोलत होतो, लहान मुलांनी किंवा मोठ्यांनी अगदी रेग्युलर करावा. आणि असा साधा सोपा उपाय तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी मुलांच्या खिशामध्ये पूर्वी चणेदाणे भरून दिले जायचे. म्हणजे मुलांना भूक लागली तर ते मुलं चणेदाणे खायचे खेळता खेळता, त्याच्याने मुलांना प्रोटीन्स मिळायचे. किंवा त्याच्यात जे तेल असतं त्याचाही शरीराला फायदा होतो.
पण आता तसं केलं जात नाही. आता हे चिप्स वगैरे असे विकतचे जे जंक फूडच्याच ह्याच्यात जातात अशा गोष्टी मुलं खात आहेत. पण त्याच्याऐवजी त्यांना जर चणेदाणे दिले किंवा बदाम दिले किंवा आपणही ते खाल्ले, भूक लागली तर काहीतरी वडापाव खाण्यापेक्षा किंवा पिझ्झा बर्गरसारखं काहीतरी खाण्यापेक्षा असं जर खाल्लं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणखी एक उपाय असा आहे की पोषण पाहिजे, केस चांगले राहायला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी बीट हे अतिशय उत्तम आहे. आयर्न आहे बीटमध्ये भरपूर. तर त्याच्यामुळे बीट जर घेतलं तर ते खाण्यात तर बीट खावं, पण बीटाची पानं आणि मेंदीची पानं ही एकत्र वाटून त्याची जर पेस्ट केली आणि ती केसांना लावली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. केसांची ग्रोथ चांगली होते. आता अकाली पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे हे सगळे उपाय काही प्रमाणात त्याच्यासाठी उपयोगाला येऊ शकतात. पण जसं डॉक्टर रचिता धुरत यांनी सांगितलं की एकदा केस पांढरे व्हायला लागले की त्याला परमनंट क्युअर असं काही नाही. त्याच्यामुळे थोडाफार प्रमाणात फरक दिसू शकेल, पण परमनंटली एकदा जर केस पांढरे व्हायला लागले तर ते सावरणं कठीण आहे. त्याच्यामुळे आपण आधीच काळजी घ्यावी. विशेषतः तरुण मुली आज फार मोठ्या प्रमाणावर केसाला आयनिंग करणं, पर्मिंग करणं, हायलाईट्स करणं हे जे करतायत त्याच्यामुळे केसांना, मुलंही करतायत, त्याच्यामुळे केसांना जे डॅमेज होतं ते परमनंट डॅमेज होतं. त्याच्यानंतर त्याच्यातून कमबॅक नाही. त्याच्यामुळे लहान वयात टक्कल दिसायला लागणं मुलींमध्ये, असे सगळे जे प्रकार दिसत आहेत मुलींमध्ये, मुलांमध्ये, ते आपल्याला हे जर कृत्रिमता टाळली तर आपल्याला ते शक्य आहे. आता आजची टिपही केसांसंबंधीच घेणार आहे. ॲक्युप्रेशरमध्ये आपण पॉईंट्स घेतो आहे. आज मी 3 पॉईंट्स असे दाखवणार आहेत की ज्याचा केसांना फायदा होतो, ज्याच्याने केस गळती, केस अकाली पांढरे होणं, टक्कल पडणं अशा काही समस्यांना आपण आळा घालू शकतो. त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो मी तुम्हाला सांगितला होता. अंगठा आणि पहिलं बोट याच्यामध्ये हा जो उंचवटा येतो हा दाबला आणि तिथे वेदना झाल्या की आपल्याला लक्षात येऊ शकतं की हा तो पॉईंट आहे. हा पॉईंट दाबणं दोन्ही हातांचा हा एक उपाय त्याच्यासाठी आहे. दुसरा उपाय जो आहे तो ही जी मणिबंधाची रेषा आहे याच्या खाली 2 बोटं, म्हणजे हा इथे पॉईंट येतो, हा ही दोन्ही हातांचा पॉईंट दाबायचा आहे. त्यामुळे इथे हे दाबलं तरी त्याचा फायदा आपल्याला केसांना होतो. तुम्ही दाबून बघा, तुम्हाला असा चैतन्याचा प्रवाह गेल्यासारखा जाणवतो. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो हे जे आपली रिंग फिंगर आहे, आपलं रिंग फिंगरवरनं सरळ जर एखादी रेषा काढली तर ती या मणिबंधावर जिथे येईल तिथे जो पॉईंट येतो तो पॉईंट दाबला तर तोही केसांसाठीचा पॉईंट आहे. परत रिपीट करते, अंगठा आणि पहिलं बोट यांच्यामध्ये हा जो उंचवटा येतो हाच कोठा साफ करण्यासाठीचाही पॉईंट आहे. त्यामुळे हा मी तुम्हाला एकदा मागे सांगितला होता. हा जो पॉईंट आहे हा जर दाबला तर त्याचा केसांना फायदा होतो. बहुतेकांचा कोठा साफ नसतो, त्यामुळे इथे दाबलं तर दुखतंच. त्यामुळे तो पॉईंट कोणता आहे आपल्याला लगेच कळू शकतं. त्यामुळे हा पहिला पॉईंट आहे केसांसाठीचा. अंगठा आणि पहिलं बोट याच्यामधला हा जो उंचवटा इथे. दुसरा जो पॉईंट आहे तो ही जी मणिबंधाची रेषा आहे, मणिबंधाच्या रेषेखाली 2 बोटं इथे जो पॉईंट येतो हा पॉईंट आहे, हा केसांसाठीचा पॉईंट आहे. आणि तिसरा पॉईंट हा आहे की जर ही आपलं जे रिंग फिंगर आहे त्याच्याकडेनी जर रेषा काढली तर ती रेषा मणिबंधावर जिथे येते तो जो पॉईंट आहे तोही केसांसाठीचा पॉईंट आहे. त्यामुळे तोही तुम्ही दाबायला हरकत नाही. मात्र हे दोन्ही पोटांची दाबायचे असतात. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या, बसमध्ये बसल्या बसल्या किंवा टी व्ही बघता बघता सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता केसांसाठीचे जे बाह्य उपचार आहेत ते आपण इथेच थांबवणार आहोत. पुढचा जो आपला एपिसोड असेल तो मुलाखतीचा एपिसोड असेल. त्याच्यानंतरच्या एपिसोडमध्ये आता आपण आहाराकडे वळूया. विशेषतः केसांसाठीचा आहार आधी आपण घेऊया आणि मग त्वचेकडे वळूया. आता इथेच थांबते. धन्यवाद.